पिठापूरच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पिठापूर आणि त्याच्या आसपासची ठिकाणं बघितली. आता पुढच्या भागात यात्रेतील पुढची ठिकाणं बघूयात. पिठापूरचं छान दर्शन करून आम्ही सामलकोट येथे गेलो आणि सामलकोट येथून रायचूरला रेल्वेने गेलो. रायचूर इथे आम्ही रात्री पोचलो. मग तिथून गाडी करून आम्ही कुरवपूरच्या दिशेने निघालो. कुरवपूरच्या अलीकडे एक आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये राहण्याची सोय आहे. कुरवपूरला जाताना आपल्याला तो एकच आश्रम आहे. काल रात्री आपण या आश्रमात येऊन पोचलो. इथे मुक्काम केला. आता सकाळी आपला आवरून नाश्ता करून आपण कुरवपूरच्या दर्शनाला जाणार आहे. आश्रमात बाहेर छान शेणाने सारवून मस्त मस्त रांगोळ्या काढल्या होत्या. इथे हॉलच्या मधोमध दत्ताचं देऊळ आहे आणि इकडे अखंड याग सुरू होता. इथे वरती आणि खालती ज्या खोल्या बांधलेल्या आहेत त्या भक्तांसाठी बांधलेल्या आहेत. इथे जे मधोमध मंदिर आहे ते अतिशय सुंदर असं दत्ताचं मंदिर आहे. दत्त महाराजांची काळ्या पाषाणातली खूप सुंदर अशी मूर्ती आहे. डाव्या बाजूला काळ्या पाषाणातील गणपतीची मूर्ती आहे. आश्रमाच्या आवारात बऱ्याच देवदेवतांच्या छान मूर्ती आहेत. तर अशीच ही गणपतीची मूर्ती, ही दत्त महाराजांची मूर्ती. इथे बाजूला ब्रेकफास्टची सोय होती. तर तिथे आम्ही मस्त ब्रेकफास्ट केला. मस्त गरम गरम उपमा. आमच्या या सगळ्या मैत्रिणी ब्रेकफास्ट करतायत. छान उपमा आहे. आमचे काका पण, आडकर काका, उपमा आणि मस्त लोणचे. दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. आश्रमातून आम्ही गाडीनी कुरवपूरच्या दिशेने निघालो. रस्ता अतिशय सुंदर होता. दोन्ही बाजूला भात शेती होती. आम्ही आता कुरवपूरला जाण्यासाठी नदीच्या काठावर पोचलेलो आहे. इथे आपल्याला एक छान देऊळ दिसतंय, तर ते आपण येताना बघूयात. ही आहे कृष्णा नदी आणि पलीकडच्या तीरावर कुरवपूर देवस्थान आहे. तर तिथे आपल्याला जाण्यासाठी बोटीने जावं लागतं. पूर्वीच्या काळी ह्या अशा गोल बोटी वापरत होते, पण आता त्या बोटी बंद झालेल्या आहेत आणि ह्या आपल्या नेहमीच्या बोटी आहेत, त्या बोटींचा वापर होतो. इथे एक बगळा दिसतोय. तो इतका वेळ ध्यान लावून उभा होता तिथे की आमचा एवढा गोंगाट होता तरी त्याला काहीही फरक पडला नाही. अगदी 8 ते 10 मिनिटात आपण पलीकडच्या तीरावर येऊन पोचतो आणि इथे थोड्याशा पायऱ्या चढून गेलं की इथे मंदिर आहे. श्रीपाद श्री वल्लभ संस्थान कुरवपूर. कुरवपूर हे कर्नाटकमधील रायचूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या पात्रात एक बेट आहे. हे श्रीपाद श्री वल्लभ आणि दत्तात्रेय स्वामींचे पवित्र स्थान मानले जाते, जिथे ते गुप्तपणे वास्तव्य करतात असे मानले जाते.
मंदिराच्या बाजूलाच खूप पुरातन अशी वडाची झाडे आहेत. तिथे 2-3 छोटी छोटी देवळं आहेत. तिथे दर्शन घेऊन आम्ही परत निघालो. जाताना आपल्याला एक देऊळ लागलं होतं, तर तिथे आपण आता दर्शनाला जाऊयात. अतिशय भव्य असं हे देऊळ होतं. तिथे आतमध्ये छोटी छोटी भरपूर देवळं होती. चला आपण आता कुठली कुठली देवळं आहेत आणि किती देव आहेत ते बघूया. कुरवपूरचं अतिशय सुंदर दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि आता आपण मंत्रालय इथे जाणार आहोत. मंत्रालय इथे राघवेंद्र स्वामींचा मठ आहे. आपण आता मंत्रालय इथे पोचलेलो आहे. अतिशय भव्य असा हा परिसर आहे. इथे आपल्याला दिसतेय अन्नपूर्णा भोजनशाला. हा आहे श्री राघवेंद्र स्वामी मठ आणि त्याच्या आजूबाजूचा भव्य असा परिसर. तुंगभद्रा नदीच्या काठावर हा मठ आहे. इथे वयस्कर लोकांना दर्शनासाठी अशा गाड्या देखील ठेवलेल्या आहेत. इथे बरीच लोक नमस्कार घालून पूर्ण देवळाला प्रदक्षिणा घालत होती. ते बघून असे वाटले की त्यांनी बहुतेक काहीतरी नवस बोललेला असावा. मठाच्या बाजूला एक म्युझियम देखील आहे. मंत्रालय येथे दर्शन करून आम्ही अजून एका दत्ताच्या ठिकाणी म्हणजेच गाणगापूरला आलो. गाणगापूरला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी दत्त महाराजांचे दर्शन घेतले. गाणगापूर हे दत्त महाराजांचे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. ते भीमा आणि अमरजा नदीच्या संगमावर कर्नाटकमध्ये आहे. हे ठिकाण श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे निवासस्थान मानले जाते. वाईट शक्तींचा प्रभाव दूर करण्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. दत्तात्रेय भक्तांसाठी हे अत्यंत पवित्र स्थान आहे. इथे भस्माचा डोंगर नावाचे एक ठिकाण आहे. तिथे खाली परशुराम यज्ञभूमी असे पण लिहिलेले आहे. पूर्वी इथे मोठा डोंगर होता असे म्हणतात, पण त्यातली हळूहळू माती काढून आता तिथे काहीही राहिलेलं नाही आहे. भक्त लोक इथली माती आपल्या घरी घेऊन जातात. इथे आपल्याला पाटी दिसते श्री परशुराम यज्ञभूमी आणि श्री परशुराम मंदिर. इथे श्री परशुरामांचे अगदी छोटेसे देऊळ आहे. नंतर आम्ही भीमा आणि अमरजा नदीच्या संगमावर आलो. तिथे एका द्रोणात फुलं वाती असं सर्व काही ठेवलेलं होतं. हे नदीला दान करण्याची इथे पद्धत आहे. संगम बघून आम्ही तिथून दत्तात्रेयांचं आणखीन एक ठिकाण कडगंची येथे गेलो. हे ठिकाण गाणगापूरपासून 34 किलोमीटर आहे. येथे काळ्या पाषाणातील अतिशय सुरेख अशी दत्ताची मूर्ती आहे. श्री सरस्वती गंगाधरांनी या ठिकाणी गुरुचरित्राचे लेखन केले.
तर असे हे दत्तात्रेयांचे अत्यंत पवित्र स्थान आहे कडगंची. इथे जर आधी कळवले तर ते प्रसादाची सोय देखील करतात. जिथे गुरुचरित्र लिहिले गेले अशा अत्यंत पवित्र स्थानाला आम्ही भेट देऊन अक्कलकोटच्या दिशेने निघालो. मठात स्वामींचे अत्यंत सुंदर असे दर्शन झाले. महाराजांचे दर्शन घेऊन श्री स्वामी समर्थ यांचे परमभक्त श्री चोळाप्पा महाराज यांचे घर बघण्यासाठी निघालो. अत्यंत स्वच्छ आणि सुंदर असे हे चोळाप्पा महाराजांचे घर आहे. तिथे आम्ही मनोभावे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर सोलापूर येथील प्रसिद्ध अशा जोशी भोजनालय येथे आम्ही जेवण्यासाठी गेलो. मंदिरापासून जवळच हे ठिकाण आहे. इथे घरगुती केलेले अनेक पदार्थ विक्रीसाठी असतात. जोशी भोजनालय याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स मिळतील. इथली थाळी फक्त 130 रुपयांना आहे. अतिशय सुंदर आणि स्वादिष्ट असं हे जेवण आहे. मी नक्की हे भोजनालय रेकमेंड करीन. आता आपण आलेलो आहोत अक्कलकोट इथल्या जोशी खानावळीमध्ये. तर जोशी खानावळीचे जे ओनर आहेत त्यांच्याशी आपण बोलूया. काका, किती वर्षापासून ही तुमची खानावळ आहे? जवळजवळ 47-48 वर्ष झाली. पहिल्यांदा घरगुती स्वरूपातच होतं. खाली भारतीय बैठक करून चुलीवरचा स्वयंपाक होता पूर्वी. आता सध्या मॉडिफिकेशन थोडंसं केलं आहे त्याचं. आणि पूर्वी मासिक मेंबर असायचे माझ्याकडे, DEDचे, कॉलेजचे, शाळेचे विद्यार्थी. आणि तशी विद्यार्थ्यांना पण आपल्याकडे सोय होती की कमी जास्त आपण त्यांचं पूर्ण बघत होतो. त्यानंतर मग 2000 सालापासून भक्त लोकांची गर्दी वाढली. भक्तासाठी टिपिकल घरचं जेवणच ठेवलं आहे. त्यामध्ये चॉईस वगैरे नाही. आमच्याकडे जे तयार असतं घरगुती आणि ते लोकांना आवडतं. आणि आता बाहेरच्या लोकांना बरंचसं दररोजचं हॉटेलिंग आहे. शहरी लोकांना हॉटेल, त्याच्यापेक्षा घरचं जेवण शहरी लोकांना आवडतं. तुमच्यासारख्या भक्तांनीच आम्हाला सांगितलं की बाबा हेच जेवण तुम्ही कायमचं ठेवा. त्यामुळे आम्ही ह्याच्यावरतीच ठाम आहे. तुम्ही चॉईस मागितला तर फारसं देऊ शकत नाही, पण घरगुती पोटाला त्रास होणार नाही. स्वामींच्या सेवेला जे येतात, भक्ती म्हणजे करतात, त्यांच्याकरता जेवण आहे. जिभेचे चोचले आम्ही फारसे देऊ शकत नाही, पण पोटाला त्रास होणार आहे 100%. पण अतिशय सुंदर जेवण आहे. एकदम सात्विक, अगदी घरी जेवल्यासारखं आम्हाला वाटलं. खूप छान. आणि इथे तुमचे काही प्रॉडक्ट्स पण दिसत आहेत मला इथे. सगळे घरगुती प्रॉडक्ट्स आहेत. बाकी औषधं जी आहेत ती बाहेरची आहेत. हां, येणारे जे लोक आहेत हे औषधं कंपन्यावाले, की त्यांना आपण व्यापार दिला पाहिजे, त्यांना व्यवसाय दिला पाहिजे म्हणून ठेवलेली आहे. हां, बाकीचं खाण्याच्या वस्तूच्या सगळ्या आपल्या आहेत. हां. अगदी चटणी, मेथकूट, मसाला पण आपण घरचा करतोय. लोणचं देखील आपण घरी टाकतो. आणि आपल्या लोणच्यामध्ये विशेष म्हणजे तेल नसलेलं लोणचं आहे. हां. तुम्ही बाजारमध्ये कुठलंही लोणचं घ्या, तेल असतं, पण आपल्या लोणच्यामध्ये तेल नाही. फार सुंदर. आम्हाला अगदी म्हणजे आम्ही तृप्त झालो जेवण करून. तर अगदी नक्की आम्ही परत अक्कलकोटला आल्यावर तुमच्या इथेच जेवायला नक्की येऊ. आणि सगळं महाराजांची कृपा आहे. ते अगदी चालवत आहेत अगदी त्यांचं. महाराजांचीच कृपा आहे सगळी. फार सुंदर, छान. धन्यवाद. स्वामींचं दर्शन घेऊन अत्यंत सुंदर असं जेवण करून आम्ही पुण्याच्या दिशेने परत निघालो. पिठापूर येथे सुरू झालेली आमची ही यात्रा अक्कलकोट येथे समाप्त झाली. दत्त महाराज आणि स्वामी यांच्या कृपेमुळे सर्व ठिकाणी अत्यंत सुंदर असे दर्शन झाले. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.